तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एकदम कडक अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तर मित्रांनो, आजचं जे व्हिडिओ झालेला आहे फुल एकदम कडक नांद व्हिडिओ एडिटिंग झालेलं आहे. मित्रांनो, तुम्ही आजचा प्रिव्ह्यू पाहिला असेल तर मित्रांनो, हा सेम तुम्हाला असा स्टेटस व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी लागणारं मटेरियल म्हणजेच आपला ऑडिओ व एक तुमचा फोटो. तर मित्रांनो, मी एक बीटचा व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करणार आहे. तिथून तुम्ही तो बीटचा व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक आपलं CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्याच्या आधी कोणतं बी एक साधारण प्ले स्टोअरवरतून VPN डाउनलोड करून ते कनेक्ट करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर सिम्पली तर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो पण कोणता व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे तो अशा प्रकारे असणार आहे. तर तुम्ही सिम्पली इथून त्याला अशा प्रकारे इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली बघायचं आहे बीट कुठे आहे. ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला असं बीट सांगू शकत नाही कारण की खूप मला अवघड जाईल इथून सांगायला. तर मी तुम्हाला सिम्पली डायरेक्ट व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तुम्हाला डायरेक्ट तो दाखवून देतो. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या जे आहे त्या बीट्स येणार आहे. तुम्ही नीट लक्ष देऊन बीट्स पाहून घ्या व आपल्या जिथं जिथं बीट्स येते तिथं सिम्पली तुम्ही बीट्स आपल्या स्प्लाईट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपली पहिली जी बीट आहे ती 0 सेकंदाच्या समोर आहे. त्याच्यानंतर 1 सेकंदाच्या थोडं पाठीमागं आहे. त्याच्यानंतर 1 सेकंदाच्या समोरचा जो टिंब आहे त्याच्या पाठीमागं आहे आणि त्याच्या समोरचे जे 0 आहे त्या 0च्या थोडं पाठीमागं आहे. त्याच्यानंतर 3 सेकंदाच्या पाठीमागच्या 0वरती एक आपली बीट येते. त्याच्यानंतर 3 सेकंदावरती एक बीट येते. त्याच्यानंतर 4 सेकंदाच्या पाठीमागच्या 0वर एक बीट येते. त्याच्यानंतर 5 सेकंदाच्या 0च्या पाठीमागे एक बीट येते. त्याच्यानंतर 6 सेकंदाच्या 0च्या पाठीमागे एक बीट येते. त्याच्यानंतर 6 सेकंदाच्या समोरील जो टिंब आहे त्याच्या पाठीमागे एक बीट येते. त्याच्यानंतर 8 सेकंदावरती एक बीट येते. त्याच्यानंतर 9 सेकंदाच्या समोरील जो 10 सेकंदावर एक बीट येते पाठीमागच्या याच्यावर. त्याच्यानंतर 11 सेकंदाच्या समोरील जो टिंब आहे त्याच्या खाली एक बीट येते. त्याच्यानंतर 13 सेकंदाखाली एक बीट येते. तर मित्रांनो, तुम्ही सिम्पली अशा बीट्स जे आहे ते देऊन घ्यायचं आहे. मित्रांनो, या बीट्स देऊन झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली अशा आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून झाल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथे एक तुम्हाला ऑडिओचं ऑप्शन दिसेल. तिथून तुम्ही ऑडिओ हॅशटॅग करून घ्यायचे आहे बीट्सच्या. मित्रांनो, ऑडिओ हॅशटॅग करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आपला जो फोटो असणार आहे तुम्ही जिथे बीट दिलं आहे तिथे सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक करून झाल्यानंतर अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल करून झाल्यानंतर इथं रिफ्लेक्टचं ऑप्शन दिसेल. रिफ्लेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा जो पण कोणता फोटो आहे तो फोटो तुम्ही इथून सिलेक्ट करून घेत आहे. तर सिम्पली तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे. जितक्या पण आपल्या बीट आहे तिथल्या बीट्सला फोटो तुमचा रिप्लेस करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण आता जाऊया ॲनिमेशनकडे. तर मित्रांनो, आपली जी पहिली बीट आहे सिम्पली तिच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि पहिली जी बीट आहे तिला पेंडुलम 1 हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर त्या समोरची जी बीट आहे त्याच्यावरती ॲनिमेशन म्हणजे कॉम्बो सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो, कॉम्बोनी इनमध्येच तुम्हाला टर्बुलन्स हे एक ॲनिमेशन दिसेल. हे ॲनिमेशन त्याला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर त्या समोरची जी 3 नंबरची बीट येते त्याच्यावरची जाऊन ॲनिमेशनमध्येच रॉक व्हेरलेट काय जे असेल ते तुम्ही नीट बघून घ्या. हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर त्याची समोरची जी बीट आहे सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोमध्ये द्यायचं आहे. डिस्ट्रॉय लिफ्ट हे एक ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरची जी बीट येते सिम्पली तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डिस्ट्रॉय लिफ्ट इथंसुद्धा तेच ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. तर ठीक आहे, ते झाल्यानंतर त्या समोरची जी बीट येते सिम्पली तिच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि इथंसुद्धा डिस्ट्रॉय लिफ्ट हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर ते समोरची जी बीट येते सिम्पली तिच्यावरसुद्धा ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सिलेक्ट करून डिस्ट्रॉय लिफ्ट हेच ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर त्या समोरच्या बीटवरसुद्धा ॲनिमेशनमधून कॉम्बो सिलेक्ट करून पेंडुलम 2 हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरच्या बीटवर ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही इथं स्लिप अँड स्लाईड हे ॲनिमेशन अप्लाय करून झाल्यानंतर त्या समोरची जी बीट आहे सिम्पली त्याच्यावरती जायचं आहे. ॲनिमेशनमधून कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि स्लिप अँड स्लाईड हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर त्याची समोरची जी बीट येते सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमधून कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे. कॉम्बो सिलेक्ट झाल्यानंतर स्ट्रेच अँड डिस्ट्रॉईड हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, हे ॲनिमेशन अप्लाय करून झाल्यानंतर त्या समोरची जी बीट येते सिम्पली तिच्यावरती जायचं आहे. ॲनिमेशनमधून तुम्हाला इन सिलेक्ट करायचं. इनमध्ये रॉक
हे ॲनिमेशन इथून देऊन द्यायचं आहे. रॉक हे ॲनिमेशन दिल्यानंतर समोरच्या बीटवर जाऊन सिम्पली तुम्हाला इनमध्येच एक रॉक हॉरिझॉन टेली हे ॲनिमेशन मिळेल. हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरच्या बीटवरती जाऊन कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे ॲनिमेशन व कॉम्बो. त्याच्यानंतर तुम्हाला वेब बँड स्लाईड हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे आणि ती आपली जी लास्टची बीट्स आहे सिम्पली तिच्यावरती यायचं आहे. ॲनिमेशन सिलेक्ट करून रॉक व्हर्टिकल हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. तर ठीक आहे, ॲनिमेशन अप्लाय झाले. आता आपण इफेक्ट अप्लाय करूया. तर मित्रांनो, आपली 1 2 3 4 5 नंबरची जी बीट आहे सिम्पली तिथं यायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये एक इफेक्ट दिसेल. सुपर पॉवर सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर फिल्म आईज हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. सॉरी, इफेक्ट अप्लाय करायचं आहे. हे इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर समोरील 7 सेकंदाच्या बीटजवळ यायचं आहे. तिच्यावरती सिम्पली जाऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. सॉरी, इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर मिरर 3 नावाचं इफेक्ट दिसेल. मित्रांनो, इथं नाही दिसलं तरी या इकडे स्क्रोल आल्यानंतर तुम्हाला ते दिसून जाईल. त्याच्यानंतर समोरील जी आपली त्याच्या समोरची जी बीट येते तिच्यावरती जायचं आहे. सिम्पली तुम्हाला इफेक्टवरती जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला स्प्लिट फ्लिकर्स हे नावाचं इफेक्ट इथं अप्लाय करायचं. त्याच्यानंतर समोरच्या लिच्यावर जाऊन सुद्धा तुम्हाला सेम मिरर 3 नावाचं इफेक्ट अप्लाय करायचं आहे. मिरर 3 नावाचं इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता त्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे. त्या ॲडजस्टवरती क्लिक करून तुमच्या फोटोनुसार त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं. ॲडजस्ट करून झाल्यानंतर समोरची जी बीट आहे सिम्पली त्याच्यावरती जायचं आहे. तुम्हाला एक बॉडी इफेक्टमध्ये नाही सॉरी, हे इफेक्टमध्ये स्पार्कमध्ये तुम्हाला कॉलिजन स्पार्क नावाचं हे इफेक्ट मिळेल. हे इथं अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर त्या समोरची जी बीट येते आपली लास्टची बीट येते सिम्पली तिच्यावरती जाऊन बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला क्लोन सिलेक्ट करायचं आहे. क्लोनमध्ये डोप्लेंजर हे इफेक्ट इथं अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो, आजचा जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला सेम तसा स्टेटस व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. तिथं सिम्पली तुम्हाला वरती बाणाच्या आयकॉनवर क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह करायला सुरुवात करायची. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच अमेझिंग व्हिडिओ एडिटिंगसाठी.